सर्व विद्यार्थी मित्रांना गुड मॉर्निंग, सुप्रभात। आज आपण आपल्या अर्थशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाचा समोरचा भाग शिकून घेतो आहोत, समजून घेतो आहोत। काल आपण उपयोगिता आणि उपयोगितेची वैशिष्ट्ये सुरू केली होती। त्याच्यातली 4 वैशिष्ट्ये काल आपण शिकून घेतली होती। आणि उपयोगितेची संकल्पना ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, कारण ती संकल्पना आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनमानात उपयोगिता नावाची संकल्पना लागू पडताना दिसून येते किंवा अनुभवाला येताना दिसून येते। कारण या उपयोगितेच्या संकल्पनेवरच एक उपभोक्ता म्हणून आपण जगतो, कारण आपण उपभोक्ता आहोत आणि उपभोक्ता म्हणून आपण प्रत्येक वस्तू सेवन करतो, तिचा उपभोग घेतो। भूक लागली अन्न ग्रहण करतो, तहान लागली पाणी ग्रहण करतो, उपभोग घेतो। आणि म्हणून आपल्या जीवनात ही उपयोगिता नावाची संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे। त्या दिवशी स्पष्टीकरण करताना आपण सर्वप्रथम या संकल्पनेचा वापर डॉक्टर मार्शल यांनी त्यांच्या अर्थशास्त्राची मूल तत्वे या ग्रंथात केला। परंतु सर्वप्रथम ही संकल्पना प्राध्यापक स्टॅनली जेव्हान्सने मांडली। ही संकल्पना सर्वप्रथम मांडण्याचा जो श्रेय आहे, याच्या निर्मितीचा जो श्रेय आहे, ही संकल्पना सर्वप्रथम मांडण्याचा जो श्रेय आहे तो स्टॅनली जेव्हान्सला आहे। डॉक्टर मार्शलने हिला सर्वसाधारण अर्थशास्त्रामध्ये पसरवली, तिला मांडली, लोकांपर्यंत पोहोचवली। आणि 1890 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ, अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ डॉक्टर मार्शलने लिहिला आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम याचा वापर केला। उपयोगितेची संकल्पना समजून घेताना काल आपण म्हटलं होतं की मानवाची गरज भागवण्याची शक्ती किंवा क्षमता ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता म्हणतात। ही आपण बरेचदा काल घोटून पाठ करून घेतली। आणि म्हणून मी काल तुम्हाला म्हटलं की आजच्या आज ही संकल्पना पाठ झाली पाहिजे, कारण ती माझ्या मुखातूनच एवढे वेळा गेली का तुम्हाला ती पाठ झाली पाहिजे। मानवाची गरज भागवण्याची शक्ती किंवा क्षमता ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता असे म्हणतात। अशी संकल्पना काल आपण समजून घेतली आणि ती समजून घेताना आपण 4 वैशिष्ट्ये काल समजून घेतली होती। पहिलं होतं सापेक्ष संकल्पना आहे। उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे, कारण उपयोगिता ही स्थळ सापेक्ष काल सापेक्ष आहे। म्हणजे स्थळानुसार बदलणारी आहे, काळानुसार बदलणारी आहे। त्याचे उदाहरण आपण समजून घेतले होते। वाळूचं उदाहरण, रेतीचं उदाहरण घेतला होता। ती समुद्रात किंवा नदीत पडली असेल तर त्याच्यामध्ये असणारी उपयोगिता आणि बांधकामासाठी आणल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी उपयोगिता याच्यात फरक पडतो, ती वाढते। त्याच्यानंतर काळ सापेक्ष आहे, काळानुसार बदलणारी आहे। वुलनच्या वस्त्रांची उपयोगिता हिवाळ्यामध्ये आहे, पावसाळ्यामध्ये रेनकोट छत्रीची उपयोगिता, ही भूमिका आपण काल समजून घेतली। म्हणजे उपयोगिता ही स्थळ सापेक्ष आणि काल सापेक्ष आहे। उपयोगिता ही व्यक्तीनुसार बदलणारी आहे, ही भूमिका आपण समजून घेतली होती। उपयोगिता ही व्यक्तीनुसार बदलणारी आहे, कारण ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, मनावर आधारलेली संकल्पना आहे। आणि मानवी मन आणि स्वभाव या गोष्टीनुसार त्याच्या आवडीनिवडी बदलतात, त्याचे प्राधान्यक्रम बदलतात, त्याच्या सवयी बदलतात। आणि म्हणून उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे। निरक्षर माणसाला पुस्तकामध्ये उपयोगिता नाही आहे, पण साक्षर माणसाला पुस्तकामध्ये उपयोगिता आहे। शाकाहार करणाऱ्याला शाकाहारात उपयोगिता आहे, मांसाहार करणाऱ्याला मांसाहार उपयोगिता आहे। सवयी ज्या जर समजा असतील, कोणी दारू पित असेल किंवा कोणी सिगारेट ओढत असेल तर त्याला त्याच्यामध्ये उपयोगिता आहे। म्हणजे व्यक्तीनुसार उपयोगिता नावाची संकल्पना ही बदलणारी आहे। तिसरी भूमिका आपण समजून घेतली होती का उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे। म्हणजे काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे हे उपयोगितेने सांगण्याची गरज नाही आहे। उपयोगिता आहे का नाही आहे तर आहे, ही तटस्थ आहे। म्हणून मी काल बोलताना असं म्हणलं की हे अंपायरचं काम करते। जे बरोबर आहे ते आहे, उपयोगिता आहे तर आहे, पण ती चांगली आहे का वाईट आहे याच्याशी काही घेणं देणं नाही, ती तटस्थ आहे। म्हणजे एखादा मनुष्य जर दूध पिण्याच्या ऐवजी दारू प्यायला लागला किंवा फळे खाण्याच्या ऐवजी जर वेश्यागमन करायला लागला असेल तर अशा परिस्थितीत उपयोगितेची संकल्पना हे सांगणार नाही की हे चांगलं आहे किंवा वाईट आहे। उपयोगितेची संकल्पना स्पेसिफिक आहे, तेवढीच आहे, याच्यामध्ये उपयोगिता आहे किंवा नाही तर आहे। आणि चौथा आपण शिकलो होतो की उपयोगिता आणि उपयुक्तता ह्या 2 संकल्पना वेगवेगळ्या आहेत। उपयुक्तता म्हणजे ग्राहकाचं हित,
आणि उपयोगिता म्हणजे गरज भागविण्याची क्षमता. तर ह्या दोन संकल्पना भिन्न भिन्न आहेत. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे तर तिच्यामध्ये उपयुक्तता असेलच असं नाही. उदाहरणार्थ दारू, सिगारेट, गांजा, कोकीन, ब्राऊन शुगर, विष या गोष्टीमध्ये उपयोगिता आहे पण उपयुक्तता नाही. गरज भागवली जाते पण त्याच्यामुळे ग्राहकाचा हित होऊ शकत नाही. गांजा ओढल्याने, सिगारेट ओढल्याने, दारू पिल्याने, ब्राऊन शुगर ओढल्याने कोणाचा हित होते असं काही पाहण्यात नाही. त्याला आरोग्याचे परिणाम सुरू होतील, तब्येत बिघडेल आणि बाकीच्या गोष्टी होतील, म्हणून त्याचा हित होत नाही. म्हणून मी काल बोलताना म्हणलं होतं का हा वाक्य एक तुम्ही लक्षात ठेवा का ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयोगिता आहे त्या सर्वच वस्तूंमध्ये उपयुक्तता आहे असं नाही. ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयोगिता आहे त्या सर्वच वस्तूंमध्ये उपयुक्तता आहे असं नाही. पण ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयुक्तता आहे त्या सर्वच वस्तूंमध्ये मात्र उपयोगिता आहे, ही याच्यातली सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. कारण फरक स्पष्ट करा जेव्हा येईल नाही याचा, तर या फरक स्पष्ट करामध्ये तुम्हाला दोन संकल्पना आणि ही दोन पॉईंट तुम्हाला लिहिताना अगदी सोपी जातील. एक त्याची व्याख्या, दुसरा त्याचा उदाहरण आणि तिसरा हा वाक्य की उपयोगिता ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयोगिता आहे त्या सर्वच वस्तूंमध्ये उपयोगिता नसते आणि ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयुक्तता असते त्या सर्वच वस्तूंमध्ये उपयोगिता असते. तुमचे 3 पॉईंट झाले. लिहायचे आहे 2, लिहिले 3, मार्क बरोबर येऊन जातील. म्हणून ह्या संकल्पना पाठ करणे, याची व्याख्या आणि ती समजून घेणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. म्हणून काल तुम्हाला म्हटलं होतं की शेवटचा भाग आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताना किंवा तो समजून घेताना शेवटपर्यंत पहा. याच्यासाठी का नंतरचे पॉईंट जे क्लिअर झालेले असतात ते तुम्हाला पद्धतशीर पद्धतीने समजतील. त्याच्यानंतर आता आपण 5व्या मुद्द्याकडे वळतो आहोत आणि 5वा मुद्दा असा आहे का उपयोगिता व आनंद ह्या संकल्पना दोन भिन्न आहेत. उपयोगिता म्हणजे मानवाची गरज भागविण्याची शक्ती आणि आनंद म्हणजे सुख. म्हणजे एखादी वस्तू सेवन केल्यानंतर त्या वस्तूपासून आनंद मिळतोच असं नाही. उपयोगिता मात्र आहे कारण मानवाची गरज भागवण्याची क्षमता पूर्ण होते. पण एखाद्या वस्तूमुळे मानवाची गरज भागविण्याची क्षमता पूर्ण झाली तर त्याच वस्तूमुळे त्याला आनंद प्राप्त झाला असं म्हणता येत नाही. उदाहरणार्थ कसं समजून घेऊ? समजा कोरोनाचा कालखंड आहे, किंवा एखाद्याची प्रकृती बिघडली आहे, तब्येत बिघडली आहे आणि तब्येत बिघडल्यानंतर त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाईल किंवा त्याला जी औषधी दिली जाईल ती औषधी किंवा इंजेक्शन घेताना त्या इंजेक्शनमध्ये त्या औषधीमध्ये समजा औषधी कडूही असेल तर या औषधीमध्ये या इंजेक्शनमध्ये उपयोगिता आहे. पण इंजेक्शन घेतल्यानंतर आणि ती कडू औषधी घेतल्यानंतर मात्र त्याला आनंद होईल किंवा सुख होईल असं आपण म्हणू शकत नाही. होईल का? एखाद्याला 2 इंजेक्शन टोचल्या, आनंद वाटते का? असा म्हणेल का एखादा माणूस का आनंद अजून 2 इंजेक्शन लाव? असा नाही होणार. उपयोगिता आहे पण त्या गोष्टीपासून सुख किंवा आनंद मिळेल असं मात्र म्हणता येत नाही. कारण औषधीमध्ये उपयोगिता आहे, ती कडू असेल, इंजेक्शन असतील, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्मामुळे उपयोगिता आहे, गरज पूर्ण होते. पण ती कडू औषधी घेतल्याने किंवा इंजेक्शन घेतल्याने त्याला आनंद होत नाही, सुख होत नाही. म्हणून उपयोगिता आणि आनंद ह्या 2 भिन्न संकल्पना आहेत. समजली का ही संकल्पना? का उपयोगिता म्हणजे मानवाची गरज भागवण्याची शक्ती, आनंद म्हणजे आपल्याला वाटणारा सुख. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या वस्तूमध्ये जर उपयोगिता आहे
म्हणजे त्याची गरज पूर्ण होते, पण त्याच्यामुळे आनंद मिळेल असं म्हणता येत नाही. समजा एखाद्या बिमार माणसाला इंजेक्शन आणि औषधं दिली, ती औषधी कडू जरी असली तरी त्याच्यामध्ये उपयोगिता आहे, पण त्या कडू औषधीमुळे किंवा घेतलेल्या इंजेक्शनमुळे त्याला आनंद होईल असं म्हणता येत नाही. म्हणून भिन्न संकल्पना आहे. त्याच्यानंतर उपयोगिता व समाधान हे भिन्न आहे. उपयोगिता म्हणजे मानवाची गरज भागवण्याची शक्ती, क्षमता. ही संकल्पना वारंवार आपल्या मुखी यायला हवी, कारण उपयोगिता ही संकल्पना समजून घेताना आपल्याला ही समजून घ्यायचं आहे, अगदी काटेकोर पद्धतीने समजून घ्यायचं आहे की मानवाची गरज भागवण्याची क्षमता किंवा शक्ती ती चांगली आहे का वाईट आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. उपयोगिता व समाधान ही वेगळी संकल्पना आहे. उपयोगितेमुळे मानवाची गरज पूर्ण होते, तर समाधान म्हणजे त्या वस्तूपासून मिळणाऱ्या तृप्ततेचा आनंद होणे, सुख होणे. समाधान हा कायम पूर्ण होत नाही, तो तेवढ्या वेळापुरता पूर्ण होतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या माणसाला तहान लागली, तर तहान लागल्यानंतर पाणी पिणे ही त्याची गरज झाली. मग ती पाणी पिल्यानंतर त्याची उपयोगिता पूर्ण व्हायला लागली. मग उपयोगिता पूर्ण होताना तो जेव्हा पहिला ग्लास जेव्हा प्यायला लागतो तेव्हा त्याला समाधानाची थोडी पातळी येते. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा तो घेतो तेव्हा त्या समाधानाची पातळी थोडीफार वाढ होत असेल, मग ती घट व्हायला लागेल. पण उपयोगिता म्हणजे त्या वस्तूपासून मिळणाऱ्या वस्तूची क्षमता, आणि समाधान म्हणजे त्या वस्तूपासून मिळणाऱ्या तृप्ततेचा आनंद. राहील लक्षात? म्हणून ह्या दोन संकल्पना ह्या थोड्याशा भिन्न भिन्न आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजे. तिसरा, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन होते. आता तात्विक मापन कसा होते? आता तात्विक मापन कसं होते? समजा शाळा सुटली, आपली शाळा जवळपास 12ला 12:15ला सुटत असेल, समजा 12:30ला सुटली. 12ला सुटल्यानंतर तुम्ही घरी पोहोचले 1 वाजता, आणि घरी पोहोचल्यानंतर तुम्हाला तहान जोरात लागली आहे. पाणी घेतला, पहिला ग्लास सेवन केला, 25 मात्रा उपयोगिता मिळाली. व दुसरा ग्लास सेवन केला. पहिला ग्लास सेवन करताना कशी भूमिका असते? बरं झाला रे बाबा भेटला, नाही तर आता माणूस इथं मरत होता का राहत होता, है ना? म्हणजे तहान खूप जोरान लागली आहे. मग जेव्हा पहिल्यांदा पहिला ग्लास पेताना माणूस तोंडाला पहिला ग्लास लावला का सर्वात जास्त उपयोगिता, बरं झाला भेटला, नाही तर काही खरं नव्हता. मग 25 मात्रा उपयोगिता मिळाली. दुसरा ग्लास सेवन केल्यानंतर वाटते का ठीक आहे ठीक आहे, तहान लागली आहे, तहान पूर्ण होते. तिसरा ग्लास सेवन केला का 15 मात्रा उपयोगिता मिळाली. चौथा सेवन केला का 10, पाचवा सेवन केला का 5, 6वा सेवन केला का पोट भरला आहे. आता उपयोगिता अशी कमी 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 होत जाताना दिसते. का? कारण या वेळेस लागलेली तहान ही मोठ्या प्रमाणात असते, म्हणून प्राप्त होणारा समाधान आणि उपयोगिता ही सर्वात जास्त असते. दुसरा आल्यानंतर बरं झाला भेटलाय, अजून आला, घेऊन घेतली पाहिजे, तहान लागली आहे. तिसरा आला, मग पुन्हा माणूस त्याच्यापेक्षा कमी होते. चौथा आला त्याच्यापेक्षा कमी होते. पाचवा आला त्याच्यापेक्षा कमी होते. 6वा आला तर पूर्ण भरलेला आहे. खूप जोरान भूक लागली, पहिली पोळी खाल्ली, 25 मात्रा उपयोगिता मिळाली. दुसरी खाल्ली, 20 मात्रा उपयोगिता मिळाली. तिसरी खाल्ली, 15 मात्रा उपयोगिता मिळाली. चौथी खाल्ली, 10 मात्रा उपयोगिता मिळाली. 5वी खाल्ली, 5 मात्रा उपयोगिता मिळाली. 6वी खाल्ली, शून्यावर आली. शून्यावर येणं म्हणजे तृप्ततेचा कमाल बिंदू गाठणं. वाक्य लक्षात ठेवा, तो समोर येणार आहे, पण आता एक हा आलेलं वाक्य लक्षात ठेवा. का उपयोगिता ही शून्यावर येणे म्हणजे तृप्ततेचा कमाल बिंदू गाठणे. आता पोट पूर्ण भरलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जर एखाद्यानं आग्रह केलाच, गुलाबजामुन आहेत, लाडू आहेत,
एक दोन खाता खाता उपयोगिता कमी होता होता पोट पूर्ण भरला आणि एखाद्यानं खूप आग्रह केला आणि म्हणलं की घेऊनच टाका, तर उपयोगिता मायनस होण्याची शक्यता आहे. म्हणजे जेवढं खाल्लं तेवढं बाहेर पडण्याची शक्यता आहे. म्हणून उपयोगिता ही क्रमशः कमी कमी होत जाणारी असते. आता आपण पहिली पोळी खाल्ली 25 मात्रा उपयोगिता मोजली, दुसरी खाल्ली 20 मात्रा उपयोगिता मिळाली, तिसरी खाल्ली 15 मात्रा उपयोगिता मिळाली, चौथी खाल्ली 10 मात्रा उपयोगिता मिळाली, पाचवी खाल्ली 5 मात्रा उपयोगिता मिळाली, 6वी खाल्ली 0 मात्रा उपयोगिता मिळाली. हा जो मापन केला आहे आपण, हा मापन तात्विक आहे. तात्विक आहे म्हणजे आपण आपल्या अंदाजाने आपल्या समाधानाच्या पातळीनुसार ही आकडे धरलेली आहेत किंवा पकडलेली आहेत. याच्यावर असा कोणताच सिद्धांत नाही का पहिली मात्रा खाल्ल्यानंतर 25 मात्रा उपयोगिता मिळेल, 20 मिळेल, 10 मिळेल, 5 मिळेल, असा कोणताच आधार नाही. ही तात्विक मापन करतो आहोत आपण, आपल्या मनानं हा मापन करतो आहोत. त्याचं सर्वात मोठं कारण काय, आपण दोन शास्त्र शिकतो, एक शास्त्र नैसर्गिक शास्त्र आणि दुसरा सामाजिक शास्त्र. आपला जो विषय आहे तो आपला विषय हा सामाजिक शास्त्राचा भाग आहे. नैसर्गिक शास्त्राचे नियम हे 100% खरे असतात, पण आपण शिकलेल्या सामाजिक शास्त्राचे नियम 100% खरे नसतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोरांची बेरीज 180 अंश असते, हा त्याचा सिद्धांत आहे आणि तो 100% तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाल तरी तो खरं ठरणार आहे. बरोबर है ना. म्हणजे हा तुम्ही नैसर्गिक नियमाचा जो आहे तो कुठेही खरं ठरले. वरती फेकलेला दगड खाली येतो, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. मग आपतूरला येतो, गावसूतला येतो, उमरेडला येतो, महाराष्ट्रात येतो आणि भारताच्या बाहेर येत नाही असं काही आहे का? नाही. वरती फेकलेला दगड खाली येतो कारण तो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. जोपर्यंत वातावरण आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊन जरी दगड फेकला तरी तो खाली येणार आहे. हा नैसर्गिक शास्त्राचा नियम आहे आणि तो 100% खरा आहे. पण सामाजिक शास्त्राचे नियम 100% खरे नाहीत ना, कारण सामाजिक शास्त्राचे नियम हे मानवाशी संबंधित आहेत आणि मानवी घटनांशी संबंधित आहेत, मानवी वर्तवणुकीशी संबंधित आहेत, मानवी स्वभावाशी संबंधित आहे आणि तो निरंतर बदलणार आहे. आणि त्याचं सर्वात मोठं कारण आहे हा सजीव आहे ना. प्रयोगशाळेत जाऊन ऑक्सिजन प्लस हायड्रोजन जर आपण एकत्र केला तर पाणी तयार होते. पण माणूस उपयोगितेच्या संकल्पनेच्या बाबतीमध्ये असाच का वागला? पहिली मात्रा सेवन केल्यानंतर 25 मात्रा उपयोगिता का मिळाली, 20 का मिळाली असा सिद्ध करता येऊ शकत नाही. याला लॅबोरेटरीत नेता येत नाही. म्हणून ही तात्विक मापन आहे, ही तात्विक मापन केल्या जातो. आपण एक तत्वाच्या आधारावर हा मापनाची पद्धत पकडतो आणि म्हणून उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे, 100% हे शक्य नाही. त्याच्यानंतर उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगितेचा नंतरचा वैशिष्ट्य असा आहे का उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. कोणती गरज जास्त आहे त्या आधारावर त्या उपयोगितेची तीव्रता अवलंबून आहे, त्या गरजेच्या तीव्रतेवर. म्हणजे कोणत्या वस्तूपासून उपयोगिता जास्त मिळेल हे कशावर अवलंबून आहे, तर त्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. तुम्हाला कोणती वस्तू घ्यायची आहे, तुम्हाला पहिल्यांदा कोणती वस्तू गरजेची वाटते. जसा एखाद्या माणसाला, एखादा माणूस बिमार आहे तर त्याला पहिल्यांदा गरज कोणती आहे? त्याला पहिल्यांदी गरज आहे औषधीची. आणि तुम्ही त्याच्या जवळजवळ 5 पक्वान्नाने भरलेला ताट जर नेऊन ठेवला असेल तर, भात आहे, भाजी आहे, वरण पोळी जे पाहिजे ते आहे, गुलाबजामुन आहेत, रसगुल्ले आहेत, पंचपक्वान्नाने भरलेला ताट आहे आणि तो त्याच्या समोर ठेवला आणि तो माणूस बिमार आहे तर त्याला त्या पंचपक्वान्नाच्या ताटात उपयोगिता आहे का? बिलकुल नाही. त्याला गरज कशाची आहे, त्याच्या गरजेची तीव्रता कशावर अवलंबून आहे? त्याच्या गरजेची तीव्रता आहे औषधीवर. आता त्याला औषधी पाहिजे कारण तो बिमार आहे.
भुकेलेला माणूस असेल त्याच्यासमोर जर तुम्ही 5 पक्वान्नाचा ताट केला तर तो अदाशासारखा भिडेल. त्याच्यासमोर तुम्ही औषधी ठेवली तर त्याला त्याच्यामध्ये उपयोगिता नाही. तहान लागलेल्या माणसाच्या समोर जर तुम्ही काही पदार्थ खायला ठेवले असेल तर त्याला त्यात उपयोगिता नाही, त्याला पाणी पिण्यात जास्त उपयोगिता आहे. म्हणून उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आणि शेवटची भूमिका समजावून सांगताना आपण म्हणतो का उपयोगिता हा मागणीचा आधार आहे, मागणीच्या सिद्धांताचाही आधार आहे. त्याचं कारण असं आहे का